बस, काही नाही. आणि स्वतः पॉझिटिव्ह राहा, स्वतः सकारात्मक विचार करा आणि तुमचं काम करत राहा. कारण स्वतः पण निगेटिव्ह राहिले तर मग काय फायदा? आजूबाजूचे तर निगेटिव्ह आहेतच ऑलरेडी. मग स्वतः पण निगेटिव्ह राहून काहीच फायदा होणार नाही. राहायचं आहे ना तर मग पॉझिटिव्ह राहा आणि मॅनिफेस्टेशन जी. तर हाय, सर्वात प्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर थंबनेलवरून तर आजचा हा व्हिडिओ कशाबद्दल होणार आहे हा सर्वांनाच समजला असेल. तर सर्वात प्रथम मी सांगू इच्छिते की माझे डेली सायंकाळी 5 वाजता मिनी ब्लॉग्स येतात. शॉर्ट्स सेक्शनमध्ये जाऊन तुम्ही चेक करू शकता, म्हणजे यूट्यूब शॉर्ट्स सेक्शनमध्ये. तर थंबनेलवरून कळालं असेल की हा व्हिडिओ यूट्यूबच्या रिलेटेड आहे, म्हणजे 2025मध्ये यूट्यूबमध्ये कशी प्रोग्रेस करायची. तर आता बऱ्याच जणांचा हा प्रश्न असेल की स्वतःच्या यूट्यूबवर चॅनल 77 सबस्क्रायबर आहेत, व्ह्यूज काय असे थोडेफार येतात चांगले, बहुतेक म्हणजे असं साधारणपणे व्ह्यूज येतात. आणि ही आता आम्हाला शिकवणार की यूट्यूबचं चॅनल कसं काढायचं, कशी प्रोग्रेस करायची. तर सर्वात प्रथम सर्वांना एक वाक्य तर माहितीच असेल की डॉक्टर APJ अब्दुल कलामचं वाक्य आहे की सक्सेस झालेल्यांच्या स्टोरी वाचण्यापेक्षा जे अनसक्सेसफुल आहेत, जे सक्सेस झालेले नाहीत, त्यांचा स्ट्रगल बघा किंवा त्यांच्या स्टोरी वाचा. असं ते असो बाकीचं सारं. तर मेन टिप्स म्हणजे यूट्यूबर का बनायचे. म्हणजे आजकाल सर्वांना वाटतं की यूट्यूबरची लाईफ खूप चांगली आहे किंवा जो कंटेंट क्रिएटर आहे त्यांची लाईफ खूप चांगली आहे कम्पेअर टू जे जॉब वगैरे करतात तसं. तर नाही, प्रत्येकाची लाईफ चांगलीच असते. प्रत्येकाची लाईफ ही स्टेबल बनवण्यासाठी, त्याच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी हा काही ना काही त्याच्या आयुष्यामध्ये बदल हा घडवतच असतो. त्याचप्रकारे बरेच जण जॉब करत करत सुद्धा यूट्यूबचं चॅनल चालवतात. कोणी पार्ट टाईम, कोण फुल टाईम यूट्यूबला प्रोत्साहन देतात. तर आता बघायचं झालं तर 2024 संपत आलेलं आहे आपलं. ऑफकोर्स संपतच आले. आज 21 तारीख आहे डिसेंबर महिन्याची. तर जर यूट्यूबचं चॅनल काढायचं असेल तर सर्वात प्रथम तुमचा कंटेंट काय टाकणार आहात तुम्ही. कंटेंट म्हणजे निश म्हणतात त्याला, की काय अपलोड करायचे तुम्हाला यूट्यूबच्या चॅनलवरती. डेली व्लॉगिंग, मग काय फूडचं, किचनमध्ये रेसिपी वगैरे ते, किंवा मग एज्युकेशनचं, किंवा मोटिवेशनल, किंवा मग अजून काही भरपूर काही. म्हणजे बरेच जण ट्रॅव्हलिंग करतात, मग ट्रॅव्हलिंग बऱ्याच वेगवेगळ्या ठिकाणी एक्सप्लोअर करतात, ते शेअर करायचे. आधी सर्वात प्रथम तुमची एक निश ठरवा की तुम्हाला यूट्यूबवरती काय अपलोड करायचे. आणि सर्वात प्रथम हा स्वतःला क्वेश्चन विचारा, जर तुम्ही डेली कंटिन्यू कन्सिस्टन्सी ठेवून जर तुम्ही यूट्यूबवर वर्क करू शकता तरच ह्या भानगडीत पडा. अन्यथा फक्त एक दिवस व्हिडिओ टाकला, मग आठवण झाली, 15 दिवसांनी किंवा महिन्याने टाकलं, अजिबात नाही चालणार इथे असं. तर व्हिडिओ बनवायचं, यूट्यूबचं चॅनल क्रिएट करायचे 2025मध्ये, आणि मग ते सक्सेस होणार की नाही सक्सेस होणार, किती महिन्यामध्ये मॉनिटाईज होणार की नाही होणार, आपलं वॉच आवर कंप्लीट होणार, 4000 घंटे वॉच आवर, 1000 सबस्क्रायबर पूर्ण होतील की नाही, मग ते कसा क्रायटेरिया आहे त्याच्याबद्दल तर तुम्हाला यूट्यूबवर भरपूर सारे व्हिडिओ भेटतील. पण मेन मुद्दा मला इथे हा सांगायचा आहे की तुम्ही चॅनल काढणार आहात तर सर्वात प्रथम कन्सिस्टंट राहायला शिका त्या चॅनलवरती. ते झालं तर जॉब असेल किंवा तुम्ही तुमची स्टडी करत असाल किंवा तुम्ही एखादी हाऊसवाईफ असाल तरीसुद्धा तुम्ही काढू शकता. ऑफकोर्स आजकाल बरेच असे यूट्यूबर आहेत जे त्यांचं डेली रुटीन शेअर करतात, तरीसुद्धा ते चांगले खासे पैसे कमवतात. मेन उद्देश हा पैसे कमवणे का म्हणते मी, कारण अल्टिमेट सगळ्यांचा गोल यूट्यूबवरून थोडेफार अर्निंग व्हावी हीच इच्छा आहे सर्वांची. त्याच्यामुळे, कारण बरेच जण अशी यूट्यूबवरच्या रिलेटेड ज्ञान द्यायला येतात, पण ते सांगतात की नाही, तुमची पॅशन समजून काम करा. पैशाचं काय, व्ह्यूजचं काय, तुमचे पॅशन आहे ना त्याच्यामुळे काम करा. हो बाबा, पॅशन काय आहे, तिथून काहीतरी तुम्हाला रेव्हेन्यू जनरेट होणार आहे, त्याच्यामुळे तर तुम्ही यूट्यूबवरती आहात ना. तिथून काहीतरी तुम्हाला प्रॉफिट होणार आहे, थोडे फार का होणार पॉकेट मनी तुम्हाला तिथून भेटणार आहे. ज्याचे कमी सबस्क्रायबर आहेत त्याच्याबद्दल बोलते, आणि ज्याचे ऑफकोर्स मिलियनवर सबस्क्राईब आहेत किंवा 5 लाख 6 लाख 3-4 लाख वगैरे सबस्क्रायबर आहेत त्यांना चांगल्यापैकी बऱ्यापैकी पैसे भेटतात. पण अजूनसुद्धा बऱ्याच ठिकाणी हे माहिती नाही की यूट्यूबद्वारे पैसे भेटतो किंवा त्याच्यावर डेली मेहनत केल्यानंतर हा आपलं चॅनल मॉनिटाईज होणारच आणि आपल्यालासुद्धा त्याची मोबदला मिळणारच. बऱ्याच जणांना वाटतं की यूट्यूबर काय, हा टाईमपास सुरू आहे, काय हे करायचं. म्हणजे आजूबाजूंना आपण रिलेटिव्समध्ये कोणाला शेअर केलं किंवा अथवा अन्यथा आपल्या जवळच्या व्यक्तींनासुद्धा असं कळत नाही की इथून सुद्धा काहीतरी होऊ शकतं, पण वेळ लागते. कुठलीही गोष्ट घडण्यासाठी इन्स्टंट तुम्ही यूट्यूबवर एक व्हिडिओ टाकला आणि लगेच बूम झाला 10 मिलियनवर आले त्याचे पैसे, अजिबात होत नाही. तर वेळ लागतो. आधी हे स्वतःला सांगून घ्या, मेहनत करायची आहे ना तर
पूर्ण सक्सेस मिळेपर्यंत मेहनत करायची, अर्ध्यातून सोडायची नाही अजिबात. आणि बरेच जण तुम्हाला हे टोमणे देणार, किती आले मग पैसे, ज्यांना ज्यांना यूट्यूबबद्दल माहिती येते. सुरुवात झालेली आहे असे सांगा त्यांना. कारण जॉब ही लगेच गेलं की भेटत नाही. त्याच्यासाठी आपण किती लहानपणापासून शिकत आलेलो असतो, तर पुढे किती डिग्री आणि किती कोर्स आणि काय काय केलेलं असतं, तेव्हा जाऊन जॉब भेटते आपल्याला. यूट्यूबमध्ये पण तसंच आहे. यूट्यूबमध्ये पण हळूहळू हळूहळू तुमची प्रोग्रेस होणार आहे. बाय चान्स ज्याचं लक चांगलं आहे, ज्याची कंटेंट पण चांगला आहे, तो 2-3 महिन्यामध्येच भरपूर व्हायरल होऊन जातो आणि 2-3 महिन्यामध्येच त्याची पेमेंट सुरू होते. पण प्रत्येकाचं लक हे सोबत नसतं. मला सांगण्याचा उद्देश आहे, तुम्हाला काढायचे ना यूट्यूबचं चॅनल, तुम्ही निश्चित ठरवा आणि त्याच्यावर डेली वर्क करा. आणि खास करून मुलींसाठी, स्त्रियांसाठी, महिलांसाठी म्हणजे असं डायरेक्ट असे रिस्पॉन्स जास्त भेटत नाही किंवा प्रतिसाद भेटत नाही. काय हे असलं, काय यूट्यूबचं चॅनल काढले, हे काय असते, शॉर्ट्स व्हिडिओ टाकायला सुरू केले यूट्यूबवरती, इन्स्टावरती, मिनी ब्लॉग, हे काय असलं असतं, हे डेली काय तू शेअर करते, नेमकं हे काय तुला सांगायचं काय, असे बोलणारे, निगेटिव्ह कमेंट्स करणारे. निगेटिव्ह कमेंट्स तर जाऊ द्या, ते अननोन पीपल करतात, पण जे नोन पीपल आहे, जे तुम्हाला ओळखतात, ते तर तुम्हाला ऑफलाईन पण बोलतात आणि कमेंट्सद्वारे पण बोलतात. असं त्यांचं काही आपण मनावरती घ्यायचं नाही. आपलं काम हे चांगलंच ठेवायचं आणि चांगलेच कंटेंट टाकायचं यूट्यूबवरती. आणि मेन इम्पॉर्टंट पॉईंट, आजच्या काळामध्ये सोशल मीडियाचा वापर हा चांगल्या पद्धतीने करता येतो, तर चांगल्याच पद्धतीने केला पाहिजे. आणि मेन म्हणजे तिथून काहीतरी रेव्हेन्यू जनरेट होणार आहे. जोपर्यंत येत नाही आपली पहिली पेमेंट, तोपर्यंत कुणाला विश्वासच बसत नाही, बऱ्याच लोकांना. तर त्याच्यासाठी काय लागते, ते म्हणजे कन्सिस्टन्सी यूट्यूबवरती ते ठेवली पाहिजे. म्हणजे इथे कसं आहे ना, जोपर्यंत आपण 4 पैसे कमवत नाही ते जॉबद्वारे, आपल्या ड्युटीद्वारे, कशाद्वारे, तोपर्यंत इथे तुम्हाला म्हणजे काही नाही, ते असंच बसलेले आहेत असं वाटतं इतरांना. म्हणजे त्यांना आपली मेहनत अजिबात दिसणार नाही. जर तुम्ही एखाद्या एक्झामची प्रिपरेशन करत आहात, ते आपण किती अभ्यास करतो किंवा आपण रीडिंगमध्ये जातो किंवा आपण इतरांना माहिती नसते की आपण अभ्यास करेल. इतरांना वाटते हां तो देणार आहे पेपर तो. पण त्या मागची मेहनत ही त्या स्वतःला जेवढी कळते ना, ती इतरांना कळत नाही. बाकीचे लोक फक्त रिझल्ट बघायला येतात, बस काही नाही. आणि स्वतः पॉझिटिव्ह राहा, स्वतः सकारात्मक विचार करा आणि तुमचं काम करत राहा. कारण स्वतः पण निगेटिव्ह राहिलं तर मग काय फायदा. आजूबाजूचे तर निगेटिव्ह आहेतच ऑलरेडी, मग स्वतः पण निगेटिव्ह राहून काहीच फायदा होणार नाही. राहायचं आहे ना तर मग पॉझिटिव्ह राहा. आणि मॅनिफेस्टेशन जी म्हणतात ना आजकाल, मॅनिफेस्टेशन 11 लकी नंबर 1 काय 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 बोलतात, ते रिअल आहे. रिअल म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला मिळवायची तर ती गोष्ट मिळाली. 11 टाईम, आपल्याला 11 टाईम अलार्म सेट करायचं नाही बरं का. आपल्याला कधी मोबाईलवरती 11 टाईम दिसतो, त्यावेळेस असं ग्रॅटिट्यूड युनिवर्सला दाखवायचा की हां, मी एक चांगली सक्सेसफुल यूट्यूबर बनले, मी यूट्यूबद्वारे चांगलं कमवत आहे, माझी फॅमिली एकदम खुश आहे, आम्ही सर्व आनंदित आहोत, मी चांगला अभ्यास करते. असं प्रेझेंटेन्स म्हणजे वर्तमान काळामध्ये चांगलं बोलायला शिका. मग ते भूतकाळात आणि भविष्यकाळात तुम्ही अजिबात जाऊ नका. तुम्ही काय केले तर काय होणार आहात, अजिबात नाही. काय केले ते तुम्ही बदलू शकत नाही आणि काय होणार आहे ते आजवर डिपेंड आहे. त्याच्यामुळे वर्तमान काळात पॉझिटिव्ह राहा. वर्तमान काळात जे तुम्हाला अचीव करायचे ते अचीव झाले असं वर्तमान काळात बोला आणि युनिवर्सला ग्रॅटिट्यूड म्हणजे युनिवर्सला थँक्यू म्हणा. माझं चॅनल अजून मॉनिटाईज झालेले नाही, व्ह्यूज ॲव्हरेज असे थोडेफारच येतात, पण मी मात्र हार मानणार नाही. कंटिन्यू याच्यावरती आपलं वर्क चालू राहणारच. तर खरंच एकदा विचार करा, यूट्यूबचं चॅनल काढायचं असेल तर पॉझिटिव्ह माइंडसेटने सुरू करा आणि डेली तिथे पॉझिटिव्हच राहावं लागेल. तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर, ऑल द व्हेरी व्हेरी बेस्ट टू एव्हरीवन.